मंडळी, सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराची पूजा करत असतो. विविध प्रकारे भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्याची धडपड या आपल्यामध्ये असते. हेतू एवढाच असतो की भगवान शंकराची कृपा आपल्यावरती व्हावी आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. परंतु मंडळी, भगवान शंकराच्या पूजेमध्ये आपण एक चूक करतो. त्या चुकीचा परिणाम असा होतो की भगवान शंकराची कृपा आपल्यावरती होत नाही. उलट भगवान शंकर आपल्यावरती असंतुष्ट होतात आणि महादेवाचा कोप आपल्याला सहन करावा लागतो. ती चूक कोणती माहिती आहे का तुम्हाला? आपण शंखामध्ये पाणी घेतो आणि शंखामध्ये घेतलेलं पाणी आपण भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती अर्पण करत असतो आणि त्याचाच परिणाम भगवान शंकर आपल्यावरती कोपिष्ट होतात, आपल्यावरती क्रोधायमान होतात. बरं, नेमकं भगवान शंकराला शंखाने अर्पित केलेलं पाणी का चालत नाही? आता आपण बाकीच्या ज्या देवांची पूजा करतो, सगळ्या देवांना आपण शंखामध्ये पाणी घेतो आणि सगळ्या देवांवरती शंखाच्या पाण्याने अभिषेक करतो किंवा सगळीकडे पाणी आपण शंखाने अर्पण करीत असतो. परंतु भगवान शंकराला शंखाने पाणी अर्पण करायचं नाही किंवा शंखामध्ये पाणी घेऊन भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती पाणी टाकायचं नाही. ते का टाकायचं नाही? त्याने भगवंताला कशामुळे राग येतो हे सगळं आपण जरा या व्हिडिओतून नक्की बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. आणि काही लोकांना माहित नसतं की शिवपिंडीवरती पाणी शंखाने का अर्पण करू नये आणि शंख महादेवाच्या पूजेत का चालत नाही. हे आता बऱ्याच वेळा काय होतं, महादेवाच्या मंदिरामध्ये शंख असतो, बऱ्याच वेळा असतो, म्हणजे 100% हमखास असतो. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपण शंख वाजवतो आणि शंख वाजवणं झालं की त्याच्यामध्ये पाणी घेतो आणि शिवपिंडीवरती टाकतो. आता इथेच आपल्याला धोका आहे आणि भगवान शंकराच्या पूजेचं सगळं फळ निष्फळ होऊन जातं, आपल्यावरती कृपा होत नाही. तर काय ते धोतं ते आपण नक्की बघू. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, याचं वर्णन सविस्तर शिव महापुराणामध्ये आलेलं आहे. ते कसं आलंय बघा. शंखचूड नावाचा एक राक्षस होता. तो भगवान विष्णूच्या कृपेने अत्यंत बलाढ्य झाला होता. खरं पाहायला गेलं तर तो दंभाचाच पुत्र असल्यामुळे, दंभाचाच त्याच्यामध्ये अंश असल्यामुळे तो अत्यंत त्या ठिकाणी सर्व देवतांना त्रास देऊ लागला. आता भगवान विष्णूचाच भक्त असल्यामुळे भगवान विष्णूला त्याला मारणं त्या ठिकाणी सहज नव्हतं. म्हणून भगवान विष्णूने काय केलं, भगवान शंकरांना सांगितलं, महादेवाला सांगितलं की या शंखचूड नावाच्या राक्षसाला तुम्ही मारून टाका. आणि महादेवानेही तसंच केलं. समुद्राच्या काठावरती ज्या ठिकाणी सोरठी सोमनाथाचं मंदिर आहे त्याच ठिकाणी भगवान शंकराने आपल्या त्रिशूळाने, आपल्या आयुधाने, आपल्या हत्याराने त्या ठिकाणी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला. आणि तो राक्षस त्या त्रिशूळाचा प्रहार सहन करू शकला नाही. त्या ठिकाणी तो गतप्राण झाला आणि संपूर्ण शरीराची राख झाली. राख झाल्यावरती उरलं काय तर हाडं उरले. आता शास्त्र नियम असा आहे की मृत्यू पावल्यानंतर शत्रुत्व नष्ट होत असतं. मग भगवान शंकराने काय केलं, त्या राक्षसाला मारल्यानंतर त्या राक्षसाची सगळी हाडं समुद्रामध्ये फेकून दिली. आणि समुद्रामध्ये फेकून दिल्यानंतर भगवान शंकर कैलासाला निघून गेले. पण ती हाडं खिळखिळ झालेली होती आणि त्या समुद्रामध्ये गेल्यामुळे त्या हाडाचे शंख तयार झाले. शंखाची उत्पत्ती त्या हाडांपासून झाली. आणि म्हणून आजही पहा, हाडाच्या आकाराचे शंख आपल्याला पाहायला मिळतात. आणि ती हाडापासून शंखचूड नावाच्या राक्षसाच्या हाडापासून शंख बनलेला असतो आणि तो शंख भगवान शंकराच्या पूजेमध्ये निषिद्ध मानला गेला. हा, पूजेमध्ये एखादं शंख ठेवू शकता, परंतु शंखाने पाणी शिवपिंडीवर अर्पण करू नये, हा त्याच्या मागचा हेतू आहे. नक्कीच महादेवाचा शत्रू असणारा शंखाचूड आणि त्याच्याच शरीरातलं पाणी, जर तो काही एवढा मोठा महान भगवत भक्त नव्हता किंवा एवढा महान कोणी संत नव्हता की त्याच्या शरीराला स्पर्श झालेलं पाणी, त्याच्या हाडाला स्पर्श झालेलं पाणी शिवपिंडीवरती पडावं, एवढा काय तो महान नव्हता. म्हणूनच त्या ठिकाणी भगवान शंकरापुढे त्याची महती फार कमी आहे. हाच हेतू त्या ठिकाणी लक्षात घेऊन आपण भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती शंखाने पाणी अर्पण करायचं नाही, ही खात्री लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नव्हत्या. या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना या गोष्टी माहीत नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद.